नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या 31 ऑगस्टच्या भागात आपल्याला आता ही मालिका एक वेगळंच नवीन वळण घेताना दिसते आणि हे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. म्हणजे आता प्रीतम आणि प्रिया या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम बघून आदित्य आणि पारू यांनी ठरवलेलं असतं की दोघांना एकत्र आणायचं आणि त्यांच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यांचं लग्न व्हावं, त्यांनी एकमेकांसोबत राहावं अशी त्यांची सुद्धा इच्छा असते. आता आदित्य, पारू आणि प्रीतम हे गावी आलेले असतात प्रिया मॅडमांच्या घरी आणि त्यांनी गावाकडचा सगळी वेशभूषा ही अंगीकारली असते. म्हणजेच गावाकडचे कपडे, त्यांचं राहणीमान त्यानुसारच त्यांचा सगळा गेटअप असतो. पारू सुद्धा एका नवीन मुलीचं लग्न झाल्याप्रमाणेच तिचे कपडे वगैरे सगळे तिने घातलेले असतात. हातात बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र, साडी असा तिचा गेटअप असतो आणि तीही खूप सुंदर दिसत असते. आदित्य आणि प्रीतम ह्या नवीन लुकमध्ये तर खूपच छान दिसत असतात. आता पारूला प्रीतम फोन करतो आणि म्हणतो, कुठे तुमचे आबासाहेब, निघाले का? आता प्रिया म्हणते, हो, ते देवपूजा करता आहे, त्यांचं आवरलं की निघतीलच ते. तिथे आताचे आबा येतात, तिला फोनवर बघतात आणि म्हणतात, काय ग प्रिया, काय करतेस? त्यांचा आवाज ऐकून प्रीतम जरा घाबरतो आणि प्रिया सुद्धा फोन कट करते. पारू, प्रीतम आणि आदित्य हे आबांचं मन जिंकण्यासाठी तिकडे आलेले असतात. त्यांना आपलंसं करण्यासाठी, आपलेपणाची जाणीव करून देण्यासाठी आलेले असतात. आणि आबांनी एकदा की आपल्याला आपलं मानलं की मग प्रीतम आणि प्रिया यांच्या लग्नाची बोलणी करायची, असं त्यांचं प्लॅनिंग असतं. तर मग बघूया या प्लॅनमध्ये ते कसे यशस्वी होत आहेत ते. आबांचं मन जिंकण्यात त्यांना यश मिळतंय आणि ते कसं मिळवत आहेत हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.